हा आहे गोंद कतिरा. तर पहिला हा गोंद कतिरा आपण काय करूया, भिजत घालूया, कारण याला 3 ते 4 तास तरी चांगलं भिजावं लागतं. तर याला मी आता पाण्यामध्ये घालत आहे. त्याचबरोबर मी इकडे दुसऱ्या बाउलमध्ये सब्जासुद्धा भिजत घालत आहे, कारण आपल्याला या दोन्ही गोष्टी लागणार आहेत. आणि सब्जा आणि गोंद कतिरा आपल्या बॉडीमध्ये थंडावा निर्माण करते, म्हणून आपल्याला गोंद कतिरा आणि सब्जा भिजत घालायचं आहे. आता इकडे मी जवळजवळ 1.5 लिटर होईल एवढं दूध कढई पॅनमध्ये घातलेलं आहे आणि चांगली आता उकळी येऊ देणार त्याला. आणि इकडे काही कच्चं दूध मी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर जी आहे ती जवळजवळ 2 चमचे होईल एवढी घेतलेली आहे. आणि आपल्याला ही कच्च्या दुधामध्येच मिक्स करायची आहे. गरम दूध घातल्यानंतर याच्यामध्ये गुठळ्या होतात, गाठी होतात. कच्च्या दुधामध्ये घातल्यानंतर याला जास्त गुठळ्यानी गाठी होत नाहीत. तर कढईमध्ये आपलं दूधसुद्धा चांगलं उकळतं आहे आणि कस्टर्ड पावडरसुद्धा आपण दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे. तर बघा, दुधाला आपण चांगलं असं हलवत राहायचं, कारण दुधाला खाली लागलं नाही पाहिजे. तर हलवतच आपल्याला दुधाला उकळी आणायची आहे. तर दुधाला चांगली उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कस्टर्ड पावडर जी आहे, जी आपण दुधामध्ये मिक्स केलेली आहे, तर ती आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या उकळत्या दुधामध्ये ओतायची आहे. मला व्हॅनिला फ्लेवरच मिळाला, त्यामुळे मी व्हॅनिला फ्लेवरच घेतलेला आहे. आणि आता आपल्या दुधामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवर जो आहे तो मिक्स केलेला आहे. आणि आता आपल्याला जेवढं आपल्याला गोड हवं आहे त्यानुसार आपल्याला इकडे साखर घालायची आहे. तर एक छोटा बाऊल जो आहे तर तो मी साखर घातलेली आहे, कारण आम्हाला जास्त गोड आवडत नाही, म्हणून मग मी साखर कमी प्रमाणात घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आता इकडे मी घेतलेल्या आहेत तांदळाच्या शेवया, आणि तांदळाच्या शेवया आता मी इकडे गरम पाण्यामध्ये आता घालत आहे. तांदळाच्या शेवयाच जर घेतल्या तर खूप बरं होईल. तांदळाच्या शेवया खूप छान लागतात आणि मला हव्या तेवढ्या मग मी तांदळाच्या शेवयाच घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला ह्याला 100% शिजवायचं नाही आहे, 70-80% आपल्याला शिजवायचं आहे. तर बघा, आता आपल्या शेवया शिजलेल्या आहेत, म्हणून मी शेवयांची शिजण्याची प्रोसिजर बंद करण्यासाठी मी गार पाण्याच्या खाली नळाखाली धरलेला आहे, म्हणजे त्याची शिजण्याची जी प्रोसिजर आहे ती तिथेच थांबलेली आहे. आता आपण गोंद कतिरा जो आहे भिजत ठेवलेला, तर तो बघूया. तर तो बऱ्यापैकी बघा चांगला फुललेला आहे. आणि आपल्या ज्या बिया आहेत, सब्जाच्या बिया ज्या आहेत, तर त्यासुद्धा बघा चांगल्या बऱ्यापैकी फुललेल्या आहेत. गोंद कतिरा आणि सब्जाच्या बिया बघा छान फुललेल्या आहेत. तर आता आपण काय करूया, दूध मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं बाउलमध्ये घालून, तर फ्रीजमधून आता मी बाहेर काढलेलं आहे. आणि सगळी हे पपई आहे, पपई बारीक बारीक मी कट केलेलं आहे. तर पहिला पपई घालते. तुम्हाला जेवढी फळं मिळतात, जे फळं आवडतात ती तुम्ही इकडे वापरू शकता. तर मी पपई, कलिंगड, सफरचंद आणि डाळिंब, सब्जाच्या बिया इकडे आता मी घातलेल्या आहेत. आणि आता गोंद कतिरासुद्धा इकडे घालणार आहे. त्याशिवाय डाळिंब्याच्या बिया ज्या आहेत तर त्यासुद्धा घालणार आहे. आणि ज्या शेवया ज्या आपण आता वाफवलेल्या होत्या तर त्यासुद्धा आपण इकडे वापरलेल्या आहेत. डाळिंबीच्या बियासुद्धा वापरलेल्या आहेत आणि केळीसुद्धा वापरलेली आहे, वेलची केळी. तर बघा अतिशय सुंदर दिसतं. याचं जे टेक्स्चर आहे, मी याच्यामध्ये काळी द्राक्ष आणि हिरवी द्राक्षसुद्धा घालणार आहे. तर त्याच्यामध्ये जागा नाही आहे म्हणून नाही घातलं, पण नंतर देताना तर मी घालणारच आहे. अशा प्रकारे जेवढी फळं आपल्याला आवडतात तेवढ्या सगळ्या फळांचा आपण इकडे वापर करायचा आहे. तर माझा पृथ्वी वाट बघतो आहे, मम्मी मला कधी खायला देते. आणि स्नेहासुद्धा आलेली आहे. स्नेहा मला भेटायला आलेली आहे, माझा भाऊ वारला म्हणून. तर तिलासुद्धा आता मी हे खायला देणार आहे. दोघांसाठी पहिला मी बाउलमध्ये घेते
आणि स्नेहाला आणि पृथ्वीला पहिला देते आणि अतिशय सुंदर याची टेस्ट असणार आणि दिसायला तरी फार सुंदर दिसते। तर शेवया ज्या आहेत ते तुम्ही मोडून घातल्या तर बरं होईल किंवा वाफवल्यानंतर तुम्ही कट करू शकता। तर इकडे स्नेहाला आणि पृथ्वीला दिलेलं आहे आणि ह्या लोकांना सुद्धा आवडलेलं आहे आणि आता मी सुद्धा खायला घेणार आहे लगेचच। तर तुम्ही अशा तुमच्यासुद्धा फॅमिलीला खरंच आवडेल आणि या गरमीमध्ये खरंच असं थंडगार वस्तू घेणं फार जरुरी आहे। उन्हाळा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तुम्ही तुमच्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि मी सुद्धा आता इकडे खायला घेतले तर मला सुद्धा खरंच खूप आवडलं। मी तर आता म्हणजे चहा घेणारच नाही तर मी व्हॅनिला फ्रूट कस्टर्ड सलाड जे आहे तर तेच खाणार आहे। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि उन्हाळ्यामध्ये तुमची काळजी घ्या। चला तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि फ्रूट कस्टर्ड सलाड तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। काळजी घ्या। बाय बाय।